नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 37 इयत्ता 6वी गणित बघणार आहोत। बघा आता या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व त्यांची नावे लिहा। पहिली आकृती आहे, या ठिकाणी या आकृतीमध्ये असलेल्या बाजू किती त्या सुरुवातीला आपल्याला बघाव्या लागणार आहे। बघा या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 म्हणजे या ठिकाणी 5 बाजूंनी किंवा 5 रेषाखंडांनी मिळून ही आकृती बनलेली आहे। म्हणजे जी आकृती 5 बाजूंनी किंवा 5 रेषाखंडांनी बनलेली असते त्या आकृतीला आपण पंचकोन असे म्हणतो। म्हणून या ठिकाणी आपण नाव लिहिणार आहोत पंचकोन। 5 बाजू होत्या म्हणून या ठिकाणी त्या आकृतीला आपण नाव लिहिलेलं आहे पंचकोन। आता पुढची आकृती बघणार आहोत, या ठिकाणी असलेल्या बाजूंची किंवा रेषाखंडांची संख्या आपल्याला मोजायची आहे। बघा या ठिकाणी इथून तर इथपर्यंत 1 बाजू 2 नंतर 3 4 5 आणि 6 म्हणजे या ठिकाणी असलेल्या बाजूंची किंवा रेषाखंडांची संख्या किती तर 6। म्हणजे ज्या आकृतीमध्ये रेषाखंडांची किंवा बाजूंची संख्या 6 असेल त्याला षटकोन असे म्हणतात। म्हणून या ठिकाणी या आकृतीचं नाव आहे षटकोन। पुढची आकृती बघणार आहोत, या ठिकाणी सुद्धा या आकृतीमध्ये असलेल्या बाजूंची किंवा रेषाखंडांची संख्या आपल्याला मोजायची आहे। बघा या ठिकाणी इथून आपण सुरुवात करत आहोत 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे या ठिकाणी असलेल्या टोटल बाजू किंवा रेषाखंड किती तर 7। बघा 1 2 3 4 5 6 आणि हा 7 म्हणजे टोटल रेषाखंड किती, एकूण रेषाखंडांची किंवा बाजूंची संख्या आहे 7। तर त्या आकृतीला आपण म्हणणार आहोत सप्तकोन, कारण या ठिकाणी रेषाखंडांची संख्या 7 आहे म्हणून त्याचं नाव आहे सप्तकोन। पुढची आकृती बघणार आहोत, या ठिकाणी सुद्धा या आकृतीमध्ये असलेल्या रेषाखंडांची किंवा बाजूंची संख्या आपण मोजणार आहोत। बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे या ठिकाणी या आकृतीमध्ये असलेल्या रेषाखंडांची किंवा बाजूंची संख्या आहे 8। ज्या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड 8 असतात त्याला अष्टकोन असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी ही जी आकृती आहे ती अष्टकोनाची आकृती आहे म्हणून या ठिकाणी आपण नाव लिहिणार अष्टकोन। म्हणजे या ठिकाणी हा जो उदाहरण संग्रह आहे तो त्या आकृतीमध्ये असलेल्या रेषाखंडांच्या संख्येवरून किंवा बाजूंच्या संख्येवरून त्या आकृतीचे नाव आपल्याला लिहायचे आहे। म्हणजे या ठिकाणी आपण बाजू मोजून घेतल्या किंवा रेषाखंड मोजून घेतले आणि त्यावरून या आकृतीचे नाव आपण या प्रकारे लिहिले। बघा पुन्हा बघणार आहोत, या ठिकाणी पहिली आकृती पंचकोन, दुसरी आकृती षटकोन, तिसरी आकृती सप्तकोन आणि चौथी आकृती आहे अष्टकोन। अशा प्रकारे आज आपण सराव संच 37 पूर्णपणे सोडवला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।